दे भवानी उभी असशी मायेतून संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविला तुळशी भूषण हे किमाला सुलक्षण जगा माझी मिरविशी घालिती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधाचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे आसो आईच्या गोंधळ प्रकरणी संतुष्ट होशी माय भगवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साह्य करी जननी मागिली आज्याई रसा कथना गणाजी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कचेरी आता पुढे श्रवणार्थी बैसली आहेत महाश्रोती तयाची कामना भगवती पूर्ण कराया येई का. मागल्या तात्याच्या मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला त्याची कथा संपली म्हणजे आता पुढे त्याचं सांगू आहे. तरी श्रोते शिवावलोकनी कथन श्री दत्ता देव आणि उमा रमण बगरेती विपिनी कान पाहत पाहत चालिले तैसे फला निमित्त पक्षी फिरत राहते वृक्षा वृक्षी त्याची न्याये उभय पंक्ती गमन करीती तिराते सहज चालती विपिन दाटी तो मचिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळतनु पाठपोटी असती त्वचा उरल्या पै. आणि मग मच्छिंद्रनाथाचं जे तप चालू होतं त्या संगीत दत्तात्रय शंकर फिरत होते फिरता फिरता त्यानं पाहिलं असं मच्छिंद्रनाथानं जटा पिंगट नखे जळमट कटकारी पादांगुष्ट कार्पा समान झाली दृष्ट त्वचा लिपटती असतीशी सर्वांगे चिरा तळतळात दिष्टी यावनी नाम पाठम ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनाचे आयसा पाहुणी तपोजेती विस्मय करीती आपले पोटी म्हणती आयसा कलिपाटी तपी नेनो कोणीच आवो विश्वमित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुट म्हणी तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण याते उदेली. आणि ते म्हणजे असं तपी आपण कधीच पाहिलं नाही म्हणे पार्टीचे वासू येऊन गेली काष्ट समान झाला म्हणजे. मग दत्ताशी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येतम तुम्ही जाऊन या कामनेचे विचारावे तयाचे कवनार्थी कैसा भाव उच्मळला कामार्णव तरी लिप्तेचा समूळ ठाव काय तोही पहावा. आणि कशा करता एवढं तप केलं ते विचारा म्हणजे येऊन त्या परियात्री नंदन शिवानंद सुक्तिका सुधार रत्नम श्रवण कुटी स्वीकारोनी तयापाशी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेती कवन कामना उदेली पोटी ते वर्गवादे निर्वाळे आयशे वर्धाचे वागोद मचिंद्र श्रवण करिता जगटम नम्र भाव धरोनी प्रगट तया लागी बोलतशी. म्हणून दत्तन त्याला विचारलं कशा करता तुम्ही तप केलं म्हणे. आता मचिंद्र सांगू राहिला कर्णी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढोनियावरती पाहता झाला दत्ता प्रती महाराज योगी योगी तो भूग भूसंकेते करोनी नमन दाविता झाला निज नम्रपणम जो की ईश्वरी आराधन प्रामी लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता 12 वर्ष काननी लोटता मानव नातळे दृष्टीशी. मग मच्छिंद्रनाथ त्या दत्ताला विचारतो तुम्ही कोण ते आधी सांगा म्हणे. 12 वर्ष झालं तर अजून कोणी मला भेटलंच नाही दिसलं नाही. तरी तो चित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्राप्ते धरणी तरी प्रसादन अभिच्छस्थानी स्थापोनी जाई महाराजा आयशे तयाचे वागुत्तर ऐकोनी तोषला अनुसया सुतम म्हणे बारे नामोच्चार दत्तायशे मज म्हणती जो व्याघ्रपती कृषी जन्म आत्री आयशे तया नाम तयाचा सूत मी दत्तोत्तम महिलागी आधारलो तरी आसो आयशी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी
उदिले ते तपोजेती सप्तसंपुटी मिरविका. आणि मग दत्तानं त्याचं नाम सांगितलं. तुझं काय म्हणणे ते सांग. येरू मनेवर दोस्त कामना वरिका एक भगवंतू ऐशे वदता झाला ती तू पदावरी लोटला. जैशी सासुर्या बाळ असता उचट दृष्टी पडे माता. अंबरडोनी धावून येता ग्रीवे मिठी घाली तशी. जशी एखादी सासरून पोरगी येते त्याच्या आईला मिठी घातली तशी मच्छिंद्रनाथानं त्या दत्ताच्या पायावर मिठी घातली म्हणे. किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव. तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो. 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मागुनी उत्तम. सांडोनी सफळ अपुरे नेम पदावरी लोटला तो. आणि मग त्याला ते तपच सगळं सोडलं आणि दत्ताच्या पायावर जाऊन नमस्कार केला. परी तपाश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गैवरले दुःखलेश. नेत्रीचे धरे विशेष पदावरी लोटले ते. तेने झाले पदक्षालन पुढती बोले करी रुदन. हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी. रुद्र विष्णू विरेंची सदर त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय. आशे असोनी सर्वमय साक्षीमयी असशी तू. आणि मग मच्छिंद्रनाथानं सांगितलं तू 3 देवाचा अवतार आहे म्हणे. तू या मईवर अवतरलेला आहे. तरी येऊन सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती. पडला जे किमर्थार्थी अपराध गळी शेवोनिया ऐशे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार. क्लेश नगीचे चक्षुद्वार सरिता लोटवी. आणि त्यांची स्तुती करीत पायावर त्यांचे जे आसरू गळाचे त्यांचे पाय धरून बसलाय. तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे बा हे न करी चिंता. प्राप्त मंदिर चळाची सरिता ओग ओगील आत्ताची. मग वरदास्ते स्पर्शून मवळी करणी उपली मंत्रावळी. तेने अज्ञानशा काजळी पिचून गेली तत्काळ. जैसे महात्म्या भरती उदय दृष्टी करिता गवस्ती. मग अंधकाराची व्याप्ती पिचून जाय तत्काळ. आणि मग दत्ताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचे कानात मंत्र सांगितला. सगळं त्याचं अंधकार निघून गेला. केवी दत्तवर घन ओळता गेले सकळ अज्ञान. मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टीशी. न आठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्मास सनातन. जैसे उदती सरिता जीवन जीवना जीवन समाधिशे. ऐशे झाली आजीवन सम दृष्टी आत्रिये धरिता झाला पोटी. म्हणे बारे योगी दुर्जटी इंदिरावर कोठे तो सांग. आणि मग त्या दत्तानं त्याला त्याचे उराशी धरलं आणि विचारू आले कुणाला. हेरू म्हणे जी ताता ईश्वर वाचोनी नशे वार्ता. जळी तळी काष्टी मही पर्वता. ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐशे ऐकोनी वागुत्तर ग्रीवी चुकावी यात्री कुमर. मग मच्छिंद्राचा धरोनी कर चालता झाला महाराज तो. सहज चालता चाले नेती आले आदिनाट्य प्रेम दृष्टी. मच्छिंद्र मूर्ध कमळ धारी पयधारी वाहतशी. आणि मग त्या दत्तांच्या हात धरला शंकराची घेऊन आणले. शिवे पावनी मंद देई म्हणे हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेचा लोट प्रवाही दैला हृदयी तत्काळ. मग त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्ताशी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्याचे अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका. जे वेद कारणाचे निजसार जो सर्वोपरीचे गुहागर. सकळ सिद्धीचे अर्ध मायर निवेदी तू महाराजा. आणि मग त्या महादेवाने सांगितलं त्या दत्ताला की याला सगळी विद्या शिकवा म्हणे. जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण. शरादपी अस्त्र विद्ये निर्वाण मंत्री शक्तीच्या वर्त्या.
जो जैसा कर्म विजय पाठ होती दैवते वरती भेट वंशवरद वाघपट मस्तकी स्थापोनी जाताती वरुण आदित्य सोमश्वी सोम शक्तीजी यमधनी शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठविली विष्णुवीरांची कृपाकृती वरदा बीजे देऊनी शक्ती ते मंत्राश्रय अपार गती हृदयामध्ये हेलावला. आणि मग त्या दत्तानं सगळ्या देवाला बोलून त्याला आशीर्वाद द्यायला. हा असो सद्विद्येचा मंत्राचल भुवनिया त्रिबाळ क्षण मात्र वेचोनी केला सबळ सिद्धतरणी जेवता नागबकादी वासास्र नागदास्रादी महावस्त्र पावक जलदी आश्र पवित्र सांगोपांग तो झाला. आयशे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्गम परिसंप्रदाय योजोन योग कानफाडी मिरवला. आणि सगळ्या त्यांच्या जवळ जे आश्र होते तेवढे त्या मच्छिंद्राला दिले आणि आता त्यांचा योग कानफाड्या म्हणून निर्वा म्हणते. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरवले. नातायशे देवनी नाम शिंगी शैली घेऊनी भूषण आयशे परी करोनी प्रमाण आत्रिनंदन पै गेला. या परी तो मचिरनाथ नमोनी निघाला आदिनाथ महीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका उदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली. आणि मग त्यानं ते सगळे आशीर्वाद घेतले. आता मग भ्रमण करून राहिला आणि असं करता करता तो आता सप्तशृंगीला चालला. करिता वैकरी आंबास्तवन तो आले कल्पने म्हण की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे कवित्व तरी करावे ऐशे की उपयोगी पडे सर्व जगासम. मग योजोनिया शबरी विद्येस मना माझी ठसविले. आणि मग त्याला विचार केला लोक काय करतात काहीतरी आपण विद्या केली पाहिजे म्हणे. मग शबरी विद्या म्हणून त्याच्या लक्षात आणि ती आपण करू. या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित्व परी वरदयुक्ती वंशदैवत केवते रीती होतील. आणि या शाबरी विद्येकरता एवढे दैवत आपल्याला कसे प्रसन्न होतील याचा विचार करायला. मग आंबेपाशी अनुष्ठान करिता झाला समधीन वेद बीजेचे अभिष्ट चिंतन आंबे लागी करितसे तेने जागृत महिमर्दिनी होऊनी बोले तया लागोनी बारे कवन कामना मनी वेदली ते मज सांगम येरू म्हणे व जगजीवनी शाबरी विद्येचे कवित्व कामनी वेचक परिवारा लागोनी उपाय काही मज सांग. आणि मग त्याला त्या देवीला प्रसन्न केलं आणि तिला विचारलं विद्येकरता मला तू सहाय्य होईल सांग म्हणजे काय करावं लागलं. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामिनी. मग त्या सिद्धांता हात धरोनी मर्तंड पर्वती पै नेला तेथे नागवृक्ष अचित्व थोर तरुण हे तो सिद्धीचे माहेरम दृश्यादृश्य केले पर महातरू नांदतसे. आणि तिथे त्या मर्तंड पर्वतावर एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर सारी देव होती आणि ते दाखवलं त्या मच्छनाथाला. ते करोनी बीजी हवन तरु केला देदीप्यमान तो कनकवर्ण देदीप्यमान निजदृष्टी देखिला त्या तरुचे शाखोपांती नाना दैवते विराजती. मग नामाभिधाने सकळ भगवती देवताशी सांगे त्या. एक मोठं झाड त्याच्यावर सगळे दैवत तिला होते. आता त्या मंत्रिमंडळाला सांगू काय ती दैवते धुरंधर बावनवीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी कालिका महिषासुर महामंद ज्योतिंगवीर भद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोंदडपाणी रमेश सूर्यनामी चेत द्वादश मूर्तिमंत नांदतसे. आणि एवढे दैवत तिथे नांदत होते. या परी जेल देवता सती नव कुमारी धनंदा नंदा नाव
विमळा मंगळा ज्ञानप्राप्तीत्व लक्ष्मी आणि विख्याता या परी चंडा चामुंडा रंडा मुंडा महालंडा अप्सरा योगिनी शेत वितंडा तरुभागी विराजल्या काळव्याळ वीर भैरव भस्माचय सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गण भैरव अष्टभैरव हे असती या परी शस्त्रास्त्र यामिनी दमी भूमी कुचित भामिना सात्वी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंकिनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चय असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्रतिमा प्रकामा अनिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा एवं च अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवतम तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसली आयशे दृष्टी पाहिले सर्व ही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवोदोनी नाथाचे आणि एवढे देव दैवत तिला होते पण ते फक्त पाहत होते बोलत काही नव्हते पण ते अंबिका आता म्हणजे नाथाला काय सांगायचं बारे कृष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट वासनी अंजन पर्वत तयाशी मनी नदी कंचित आहे बाम दक्षिण ओगी सरिता जात ते काठी महाकाळी दैवतम स्थानी असती जाणते भगवती ते नमावे तेथोनी पुढे दक्षिण पंथी सरिता पात्रे जावे निघुती परिभाती ते श्वेत कुंडे असती तोय भरीत महाराजा तिला ते ठिकाण सांगितलं तिथे 100 कुंड पाण्यानं भरलेली म्हणजे तरी शुक्लवेल कवळोनी हाती एक एक सांडावी कुंडा प्रती 80 कुंडे एकशती हस्तपला समान आहेत परी तितुके पूजन कोरलेली सकळ सरल्या परती पाऊली पहाते आले ती वेली सकळ कुंडा माधारी ज्या कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वाहिले करोनी जीवन प्राशिजय ते जीवन प्राशिता निश्चित मृच्छा येईल एक मूर्छित तै 12 नामी जपावे आदित्य मूर्छा माझी आस्थापई आणि मग ज्या जेवढे कुंड आहे म्हणी त्याच्यात तू त्या वेली नेऊन टाकायच्या आणि ज्या चुकून परत आलो ज्याच्या सजीव वेल दिसल तिचं आंघोळ करून तुला मोर्चा येईल म्हणे आणि ते पाणी घेऊन त्या देवाला व्हायचं मग प्रत्यक्ष होईल तमांतक मवळी घ्यावा तो हस्तक पुढे काट कुंपिका भरून उदक तेथे जावे महाराजा मग 12 नामी करोनी सिंचन तरु नहावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तुझे देखील बा आणि असं 12 वर्ष तुला करावं लागल म्हणे त्याच्यानंतर ते दैवत तुला प्रसन्न होतील आणि वरदान देतील म्हणे परी एक वेळान घडे आईचे खेपा घातलिया शन्मास एक एक दैवत एक खेपेश प्रसन्न होईल महाराजा आयशे सांगुनी माय भगवती गेली आपले स्थानाप्रती ये रूपावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघाते मग त्या देवीने सांगितल्याप्रमाणे तो त्या अंजन पर्वतावर पातळून पाहू राहिले ते पुढे येते कुंड काळी महाकाळी दैवतास नमोनी निघाला काननास परी कवळोनी शुक्लवेलास कुंडा लागी शोधितसे आसो एक शेतकुंडे पाहुनी तितुक्या शुक्लवेल स्थापोन पुन्हा पाये परतोन सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी त्रिव्र ते वेल पाये साचो कारण तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान ते सारिले स्नान झालिया उदकपान होताची व्यापले अति मृच्छेन परी 12 नामी मंत्र साधन सोडले नाही तयानी आणि त्या देवीने सांगितल्याप्रमाणे केलं आणि त्याला मोक्ष आली पण त्यानं त्याचं ते संधान काही सोडलं नाही मंत्रात परी मोर्चा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्री केला गेला अनिळ देह सांडुनी तयाचा ब्रह्मांडा तोई अंतर्ज्योती ती ओदोपायी अंती
तरी आदित्यनाचे जाण होती चपा लागी नित्य करीतम जैसे जागृती घडून येत तोच स्वप्नी जीव घोकितम त्याची न्याये उरला आहेत जीव जपा अडकातो. आणि जसं आपण येळमाळा जे घोकितो तेच रात्री स्वप्नात येतं तसं त्याचं घडलं ते. ऐसे संकट घडता थोर घाली खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराज. मग कामनेचा पुरवून येत मस्तकी ठेविला वरद हस्त म्हणे बारे योजिल्या अर्थ सिद्धी पावशी येणे तू. ऐसे बोलून आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वहिला कोणा मातंड पर्वती आला येऊन या नमी अश्वता. आणि मग तू सूर्य खाली उतरला त्याला उठवलं आणि मग त्याला वरदान देऊन त्याला सुचित आणलं ते त्याला कुंभवर्णन केलं त्या देवाच्या पाठीला. आदित्य नामे करोनी चिंतन आदित्य ते झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजाता येरो म्हणे कवित्व करीना तया साह्यत्वा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळाशी ओ महाराजा अवश्य मनोनी तम भंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जल सलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसा सप्तमास एरधार करून दैवतांशी करोनी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला. आणि मग असं करून त्यानं जी शाबरी विद्या केली बांगलादेशात चालला. सो आयशी गोरक्ष कथा वदला आहे किमयगार ग्रंथा तेथे किमयाची स्थाने सर्वता सांगितली आहेत जी. परिप्रथम अवघड करणे ते मानवा ते न ये घडोन ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयाशी. परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला हे कथनम त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोते तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वता. संशय आलिया किमायगार ग्रंथा विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळी काही कथन येत नाही जी घडोन म्हणून सकळ संशय सांडवून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. या परी बळेची चाळवोनी दोष निंदोनी जो का मोडी हर्ष विकल्पा मिळवता तयासम पावेल वंश बुडितो. आणि या ग्रंथाला दोष देऊ नका म्हणे आणि खोटं म्हणू नका म्हणे. आणि कवानी जाईल जडवून नरकी पडेल सप्त जन्म आणि जन्मोजन्मी शरीर करून क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी मचिंद्र गेला बंगाल देशी. तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला. हे देशी चंद्रग्रामी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊन नाथ सहज भिक्षेची हिंडता गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण सर्वोत पयाळ तया नाम. वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळितो. आधी पतन अर्जन याजन ज्ञान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतसे. सदा सुशील लावण्य खानी की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरोनी मनी तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघाचे मंडळ पाही तेथोनी चपळा उदय येई. की आरका होनी गृही गोसावी तेज भिक्षा मागतसे. आणि त्या ब्राह्मणाच्या दालतोंडी जाऊन तो मच्छिन्नाथ भिक्षा मागत होती. त्या जेचे अंधरपळ देठी द्विज विराजती वरती थाटी. जैसे रत्न हेम शेवटी स्वतेजे तगटी मिळवतसे. बाळ विशाळ जोग जायन कुंकुम रेषे शोभले गहन.
मुक्त नक्षराते कबीर संगीन चंद्र विराजे विराजती नाशिक सरळ कृती ते शुक्तिका रत्न हेम गुती मुक्त नळे जैसे गवस्ती नाशिक पात्री विराजले. आणि त्या स्त्रीचं ते वर्णन सांगत आहे. किरणबिंदू वलयाकृती हेमत कुटी ढाळ देती रत्न ताटके नक्षत्रपाती करू वंशती पातले आसो आयशी शृंगार खानी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिळवतसे परी उपरी नाही संतान परमतेने उच्चमळवणी योग काम न आवळे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा. आणि असं असून तिला मूलबाळ नव्हतं म्हणून तिचं मन उदास होतं. देवदेवारे उपाय अनेक करीती झाली कामना अधिक परियार्थ कोठे उदयादक स्वप्ना माझी आतळेना न आवडे आसन वसन गात्र विकळ मिरवती निराश गात्र शून्यधामी चित्त पवित्र नानुमुखी नांदतसे प्रपंच मानिती ही अतिहीन तैसे दीपादीप शून्य सदन की सकळ स्वरूपी दारारण परी नाशिकाहीन मिरवतसे. म्हणजे तसं काही घरात दिवास नाही असं मूलबाळ नसल्यामुळे तिला वाटायचं की वज्रा उपरी गिरे गोमट परी वस्तीस दिशे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कोंडती ऐशे वाटे की तरुविष अरण्य कर्कश की सरिता वीन जैसे विरसम मग ते शनिक पशु मात्रास भयंकर तरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राचे भूषणम परी चतुर्स्कंदी शेवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणवीन अपवर्गाते वाटे दीनम देवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे आयशे हस्ता भावस्थिती गृही व दर्शिवली योगमूर्ती नातमचिंद्र अंगणा प्रती आलक्ष सवाल करी वदतसे. आणि मग तिला ते सगळं शून्य वाटत असताना ते मच्छिंद्रनाथ तिला भिक्षा मागायला आले. तव ते कांतेने पाहुणीच्या ते चरणी लोटली शोक भरिते आणोनी शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराजम आपण बैसोनिक नाथा निकट सांगती वियोग शोक उल्लाटम हृदयी भरोनी नेत्रपाठ क्लेशांबू मिरविले म्हणे महाराजा नाथानाथ तुम्ही सर्व गुणी विद्येची जाणता तरी मम हृदयी शोक सरिता नाश जळा वाहतसे. आणि मग जवळ बसली रडू राहिली सांगू राहिली तिच्या घरात म्हणी तरी याचे उपाय काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवन शब्द वाढवी तसे पुढे ठेवणी भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्रास गणाची रुस्ती जीवन परम हिचे संचितसे तेने मचिन चित्त सरिते मोह सदा ते अपार भरुते शब्दे तो योग मिरवत तो हे सुख सरिता सरितेशी. आणि मग त्या मच्छिंद्रनाथाला त्याची दया आली तिची ते काय म्हणून राहिलं पाहतो म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमत कामनी चित्त ते मज वदयकीचे चित्तार्थ सकळा मुक्ती लाहीन की ऐसे शब्द उगमा ऐकोनी बोले द्विज रामा म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खंगीरगार जगत करीतो अति तीव्र तेने करोनी चित्त शरीर 10 पावे महाराजा. आणि मूलबाळ नसल्यामुळे माझं शरीर 10 पावतं. ऐशे क्लेश चित्ती शक्ती कदा नवशे धैर्या पाठी दुःख गोंधळी शोक पाती नृत्य करी कवळोणी तरी हा शोक वडवा नळ जाळू पाये धैर्य जवळ त्यात स्वामींनी होऊनी दयाळ लोकाग्नीचे विद्वारे ऐशी वदता वाघ भवानी प्रेमा उदेला नाथ चित्ती
मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मितसे. मग मच्छिंद्राला दया आली त्याला ते भस्म काढलं आणि आता तिला ते मंत्र देऊ लागले. ना आता करी भस्माची मुठी तेने वीर्य करी रहाटी. मग ते भस्म तपोजेठी ते हाती उपितसे. मने मायव शुभाननी हे भस्माची मुठी करी कवळणी. घेई शेवी आपले शैनी निज मौजी जननी. आणि मग त्यांनी दिलं तिला रात्री झोपाची वेळ घ्यायला लावलं ती भस्म. मनशील भस्म नोये पूर्ण गबसती जो हरी नारायण उदय कीर्ती. प्रभा मिरवेल त्रिजगती मोक्ष मानुसा मिरवेल. तरी तू सहसा हळवटपणी कामना न वरी भस्मासनी. न्यायी पुढील भविष्य जाणोनी चिगळत्न वधविली. या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सूत. तया ते अनुग्रह देऊन या स्वतः करीन सरस ब्रह्मांडी. आणि तुला या भस्मापासून मुलगा होईल म्हणे आणि मी येऊन त्याला अनुग्रह देईल म्हणे तू ब्रह्मांडात मिळवेल म्हणे. मग तो सूतन म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय. जैसा स्वर्गी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल. मग तो न माये ब्रह्मांड भरी कृती रश्मीचे तेज विवरी. आणि वैद्य होईल चराचरी मानव दानवा वंदिका. तरी माये संशय न धरिता बक्षी भस्म सांडून चित्ता. असे सांगून सकळ वार्ता नात उठे तेथोनी. यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधानी. तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह ओपावया. आणि असं सांगून मच्छिंद्रनाथ उठला मग तिने विचारलं मुलगा झाल्यानंतर तुम्ही त्याला अनुग्रह द्यायला केव्हा याल म्हणे. ना आता ऐकोनी बोले तिचे म्हणे ऐकवो सद्गुरु सरिते. पुन्हा येईन देई उपदेशा ते 12 वर्षा उपरांती. आणि 12 वर्षानंतर येईल मग मी त्याला आशीर्वाद देईल म्हणे. ऐशे वधोनी शब्द सुधाळ निघता झाला सिद्ध पाळ. तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिलागी लंगितसे. येरीकडे भस्माची मुठी सदृढ बांधोनी ठेवली घाटी. हार्शून न राहे पोटी उचबळवणी दाटतसे. आणि मग तिला त्याचा आनंद झाला आणि ती पदराला बांधून ती भस्माची मुठी ठेवली देणार. मग ती सवेची नितंबिनी जावोनी बैसे शेजार सदनी. तिथे सातपाच व्रजवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या. ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी. त्यातही जाय हर्षपोटी कथा सांगेती आपुली. आणि तिथे 4-5 बाया बसल्या होत्या त्यांचं चालू होतं त्यांचं बोलणं. तर ही आनंदीच्या भरात जाऊन बसली ना आता हिचं घरानं सांगू राहिली. म्हणे मायो ऐका वचना चित्तक्षीण झाले संतती विनम. परी आज आला सर्वात घडोन तो श्रवणपुटी स्वीकारावा. एक अकस्मात माझ्या सदनी बुवा आला कान फाडोनी. कान फाडी केवळ तरणी माते दिसोनी आला तो. मग म्या त्याशी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. मग प्रसाद पुनी माझे हाती गमन करिता झाला तो. आणि मग ते आल्यानंतर मी त्याला प्रसन्न केलं म्हणे आणि त्याच्याकडून त्यानं मला प्रसाद दिला म्हणे. तरी तो प्रसाद भस्माची मुठी माते दिदली पुत्र दृष्टी. परी सांगोनी गेला स्वये होती भक्षण करी शयनाते. तरी मायो सांगानी ती येणे वाढेल का संतती. येरी ऐकोनी न मानिती तेने काय होईल गे. आणि मग तिनं सांगितलं भस्माची मुठी घेतलं मला मग होईल का म्हणे. या बाकीच्या काय म्हणते आता. आगी आयशी सोंगे महीवरती किती एक ठक बहु असती. नाना कवटाळे करोनी दाविती जग बोंदिती जननीये. आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कवटाळे व्यक्त. नाना परीच्या विद्या बहुत तयापाशी असती पै. कायो सांगू शुभगात्री कानफाडे कृत्रिम मंत्री. जाया पाहुणी शुभगात्री करीती कुत्री मंत्रानी. आणि येत्या म्हणे भोंदीच्या म्हणे आपल्याला आणि हे कान पाडीदांची वेगळे राहत्या म्हणे घेऊन जात्या
दिवसा कुत्री करत्या म्हणे असं. मग तया ते सवे नेवनी हिंडतीवरती क्षेत्र मेदिनी रात्री माझी कांता करोनी सुखसैनी भोगिती ते तरी दिसता दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्याशी जान माया तू कोणे कलोनी भ्रमात या पडली आहेस जननी परी हे आम्हाशी दिसते ओकट तू सुवानन जाया हाती भरवटम पदरी बांधून घेतले कपट येथे बरवे दिसेना. आणि मग तिला दिलं देवळून देवी. आयशे बोलता युवती भव व्यापाराची झाली वस्ती मग ती परमा विटोनी चित्ती सदना प्रती आलीशे. आणि मग त्यांचं ते ऐकल्यानंतर आता तिनं घ्यावा का नाही घ्यावा तिला भेव वाटायला लागलं. मग ती कवळोनी भस्माची मोठीशी येथे झाली गोठ्यापाशी तेथे गोरजना राशी मिरवतसे उकरला तया माझी भस्मची मुठी सांदती झाली ती गोरठी तया माझी हिरे जेठी संचार करी महाराजा. आणि मग तिनं त्या भयापोटी आली त्या उकरड्यामध्ये ती भस्मची मुठी सोडून दिली म्हणे. जो नारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज हरी आईशे नाम साजे कीर्ती रत्ना माधारी आसो आईशी दैवरहाटी करोनी जाती झाली गोरठी सदनी येऊन प्रपंच दिती सदा सर्वदा मिरवतसे. आणि आता ती टाकून दिलं तिचा प्रपंच चालू झाला पाहिजे. आसो आईशी कथा हुसार पुढे वेदोनी ग्रंथ सादरम तरी श्रोते शिरोदत्त सार पुढील राज्याई स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ सुक्तिका रत्नयुक्तम तुम्हा श्रोत्या कानवित भूषणाचे शृंगारू होऊन या परी निंदक खळ दुर्जन आसो त्याचे कांजी पानम तयाचे निंद वचन ऐकोन सांडो नका शिरोधका दोंडी सुत मालूचे वचन नरारी वजे मग सुगमम भावार्थ कुणी गुंफोन माळ शुकारी श्रोत्याशी स्वास्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमिया गार सदा परिसोद भाई चतुर द्वेषती माध्याय गोला श्री कृष्णार्पणमस्तु पुंडली कवरदेव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम.